क्रश द बॉटल आफ्टर यूज असं प्रत्येक पाण्याच्या बॉटलवरती लिहिलेलं असतं। हे पहा, इथं तुम्हाला दिसत नसेल तर मी व्हिडिओच्या वरती याचा फोटो सुद्धा टाकते आणि तुम्ही सुद्धा आवर्जून पहा की अशा ज्या पाण्याच्या बॉटल्स असतात की ज्या आपण प्रवासामध्ये वगैरे पैसे देऊन 10-20 रुपयाला विकत घेतो, त्या पाण्याच्या प्रत्येक बॉटलवरती लिहिलेलं असतं क्रश द बॉटल आफ्टर यूज। का बरं लिहिलेलं असतं असं? हे लिहिलेलं असून दिसून आपण सुशिक्षित असून सुद्धा या पाण्याच्या बॉटल आपण पुन्हा बरेच दिवस पुन्हा पाण्यासाठी वापरतो। खरं तर हे असं करून आपण सुशिक्षित असून सुद्धा आपणच आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याशी कसा खेळ करतो, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ करते, क्रश द बॉटल आफ्टर यूज। नमस्कार, आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये मी विनया कुलकर्णी आपला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपण जी ही छोटीशी चूक करतोय ना, तर ही चूक आपल्या घरादाराला होऊ शकते। खरं तर अशा बॉटल्सला वापरलेलं हे जे प्लास्टिक आहे, हे अतिशय लो क्वालिटीचं प्लास्टिक असतं। सिंगल यूज साठी जे मटेरियल वापरलं जातं त्या मटेरियल पासून तयार केलेल्या या बॉटल्स असतात। त्यामुळं कंपनी सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जपताना याच्यावरती स्पष्ट छापलेलं असतं क्रश द बॉटल आफ्टर यूज, पण आपल्याला मात्र हे कळत नाही आणि आपण पुन्हा याच बॉटल वापरतो। तर ही जी पाण्याची बॉटल आहे ना, या बॉटलच्या अगदी छोट्याशा भागात 9 लाख जीवाणू असतात की ज्या जीवाणूंपैकी केवळ 60% त्याचा भाग सुद्धा आपल्या आरोग्याला हानी पोहोचवायला कारणीभूत ठरतो। अगदी कानाकोपऱ्यामध्ये या बॉटलच्या जीवाणूंची अख्खी कॉलनीच तयार झालेली असते असं समजा। विशेषतः जेव्हा आपण या बाटलीचा वापर गरम पाण्यासाठी करतो, तेव्हा यातलं जे प्लास्टिक आहे हे सहज विरघळणारं असतं। त्यामुळं हळूहळू या प्लास्टिकचा अंश आपल्या शरीरात जातो। त्यामुळं खरं तर डॉक्टर सांगतात किंवा कंपन्या सुद्धा त्याच्यावरती लिहितात क्रश द बॉटल आफ्टर यूज। माझ्या पाहण्यात आलेल्या एका संशोधनानुसार या पाण्याच्या बॉटलमध्ये बिस्फेनॉल अर्थात BPA नावाचं एक अतिशय घातक रसायन असू शकतं की ज्या रसायनामुळे आपल्या आरोग्यावरती अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो। आणि या बॉटल विशेषतः शाळेतल्या लहान मुलांना आपण देतो। बॉटल हरवेल, खराब होईल, कुणीतरी चोरून नेईल म्हणून आपण या बॉटल विशेषतः मुलांना देतो किंवा आपण सुद्धा लांबच्या प्रवासासाठी याच बॉटल वापरून फेकून द्यायच्या म्हणून। अगदी शास्त्रज्ञांनी सुद्धा प्लास्टिक म्हणजे पॉलिथिनिक टेरेफ्थालेट पासून तयार केलेल्या प्लास्टिकच्या बॉटल न वापरण्याचा सल्ला दिलेला आहे की ज्याला PET किंवा PETE असं सुद्धा म्हटलं जातं। आता शास्त्रज्ञ जर सल्ला देऊन आपण ऐकत नसू तर आपल्यासारखे हुशार आपणच म्हणायला पाहिजे ना, तुम्ही मी आपण सगळेजण ही चूक करतो, म्हणून सगळे मिळून ही चूक सुधारूया म्हणून खरं तर आजचा हा व्हिडिओ करते। या बॉटल्स चक्क वापरून झाल्यानंतर क्रश करण्यासाठी रिसायकल बिनला देऊन टाकाव्यात। बऱ्याचदा या प्लास्टिकच्या बॉटल आपण गरम पाण्यासाठी वापरतो, गरम दुधासाठी वापरतो, गरम चहा इकडून तिकडं नेण्यासाठी वापरतो। तर ही चूक मुळीच न करता त्याच्यासाठी पर्याय काय आहेत बरं? तर याच्यासाठी पर्याय म्हणून ते पर्याय जरी थोडेसे महागडे असले ना, तरी सुद्धा आपल्या आरोग्यापेक्षा नक्कीच स्वस्त आहेत। वर्षातून एकदाच आपण ही गुंतवणूक करूया आणि अनेक वर्ष या गोष्टीचा लाभ घेऊया। बघा, मी तुम्हाला दाखवते। आता ही एक तांब्याची बॉटल आहे। तर तांब्याची बॉटल पाणी कॅरी करण्यासाठी अत्यंत उत्तम मानली जाते। हिची किंमत थोडीशी जास्त असते, तरी पण एकदाच आपण पैसे इन्व्हेस्ट करून जन्मभर या बॉटलचा आपण उपयोग करून घेऊ शकतो। तांब्याच्या बॉटलमधलं पाणी पिण्यासाठी अतिशय आरोग्यवर्धक असतं। अगदी आपल्या घरात वयस्कर माणसं असतील किंवा आपण सुद्धा रात्रभर या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवावं आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी दिवस उगवल्याबरोबर उपाशीपोटी प्यावं। एरवी सुद्धा आपण ही बॉटल भरून आपल्या किचन टेबलवरती, डायनिंग टेबलवरती ठेवून वापरू शकतो, प्रवासामध्ये सुद्धा वापरू शकतो। दुसरा एक पर्याय म्हणजे स्टीलची बॉटल। अशी ही स्टीलची बॉटल अगदी जेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांचे सेल लागतात तेव्हा त्या सेलमध्ये सुद्धा अगदी स्वस्तात मिळून जाते। त्यामुळे ही स्टीलची बॉटल हा सुद्धा एक अतिशय उत्तम पर्याय
पाण्याच्या बॉटलसाठी होऊ शकतो. अजून एक पर्याय म्हणजे आता ही पण स्टीलचीच बॉटल आहे, पण ही रंगवलेली बॉटल आहे आणि याच्या आतलं जे मटेरियल आहे हे मटेरियल मी तुम्हाला दाखवते पहा. याच्या आतलं मटेरियल सुद्धा स्टीलचं मटेरियल आहे. म्हणजे ही अगदी दिसायला पण छान, आपल्याला जरा दिखाऊ गोष्टींकडे जरा जास्त आपलं लक्ष असतं, तर दिसायलाही छान आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा ही उत्तम आहे. हिची सुद्धा किंमत थोडीशी जास्त असते, पण एकदा सिंगल टाइम आपण इन्व्हेस्ट करून आपल्या आरोग्यापेक्षाही जास्त महाग नाही असा विचार केला तर नक्कीच आपण अशा बॉटलकडे वळू शकतो. अजून एक अशी एक बॉटल आहे की शाळेतल्या मुलांना देण्यासाठी, ही सुद्धा मेटलची बॉटल आहे. तर याच्या आतमध्ये पहा, याच्या आतमधलं जे मेटल आहे ते स्टीलचं मटेरियल आहे. ही बॉटल सुद्धा एकदा घेतली की आपण लॉंग लाईफ वापरू शकतो आणि ही बॉटलचं तोंड मोठं असल्यामुळं ही स्वच्छ करणं, आतून साफसफाई करणं सुद्धा अतिशय सोपं आहे. त्याचबरोबर मातीच्या सुद्धा बॉटल हल्ली मिळतात, पण त्या मातीच्या बॉटल कॅरी करणं थोडंसं अवघड आहे. पण घरात वापरण्यासाठी किंवा अगदी डेलिकेट असताना अगदी काळजीपूर्वक वापरण्यासाठी हा पर्याय आपण नक्की वापरू शकतो. आपण जर अजूनही अशीच बॉटल वारंवार वापरत असाल तर आत्ताच सावध व्हावं आणि जसं अरेच्या या बाटलीला टोपणच नाहीये, जसं या बॉटलचं टोपण निघालेलं आहे ना, तसं आपल्या आरोग्याचं टोपण निघून आपल्या शरीरामध्ये नको ते रोग शिरण्यापेक्षा ते शिरण्यापूर्वीच आपण ही बॉटल क्रश द बॉटल आफ्टर यूज, ही एक बॉटल या तुम्हा सर्वांना आरोग्याचा डिव्हाइन टच मिळावा या हेतूने तुम्हा सगळ्यांच्या समोरच क्रश करत आहे. क्रश द बॉटल आफ्टर यूज हा सल्ला नक्कीच आपण मानाल आणि याप्रमाणे बाटल्यांची निवड कराल. याच एका डिव्हाइन संदेशासह आजच्या व्हिडिओमध्ये रजा घेऊया. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या अशा बॉटल आत्ताच क्रश करून टाका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.